निवडणूक झाली आहे. काय सांगाल, काय पहिली प्रतिक्रिया असेल? नाही, आम्ही जो शेतकरी विकास पॅनल हा गठीत केला होता, हा पक्ष विरहित होता, त्याच्यामुळे कुठला राजकीय पक्षाचा विषय नव्हता. परंतु जी आपण संख्याबळ जर पाहिलं तर सर्वात जास्त जे संचालक निवडून आले ते भाजपचे होते. म्हणजे 15 संचालक भाजपचे आहेत, 4 संचालक हे राष्ट्रवादीचे आहेत, 3 काँग्रेसचे आहेत आणि 1 शिवसेनेचं. असं म्हणून ते 23 पैकी 22 लोक ही शेतकरी विकास पॅनलचे निवडून आलेले आहेत. आणि त्या अनुषंगाने ही निवड जवळपास एकतर्फीच झालेली आहे. 11 लोक बिनविरोध आले आणि 12 लोकांच्या निवडणुका झाल्या, पण त्याच्यामध्ये 23 पैकी 22 लोक आम्ही निवडून आणलेले आहेत. त्यामुळे अध्यक्ष हा भाजपचाच होणं क्रमप्राप्त होतं. आणि त्यामुळे आमदार तुषार राठोडसारखे एक ज्येष्ठ 3 टर्म असलेले आमदार यांना ही संधी मिळालेली आहे. आणि मला खात्री आहे की ते त्यांच्या अनुभवाचा फायदा, जे पार्श्वभूमी आणि आमदार या नात्याने केलेलं त्यांचं भरीव काम या सहकार क्षेत्रात निश्चित उपयुक्त ठरेल असं माझा पूर्ण भरोसा आहे. आणि राष्ट्रवादीच्या मिनलताई खतगावकर या सुद्धा एक महिलांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आतापर्यंत बँकेच्या इतिहासामध्ये कधीही महिला उपाध्यक्ष कधी झाल्या नव्हत्या. ही पहिली संधी त्या निमित्ताने मिळालेली आहे. त्यामुळे महिला आरक्षण खऱ्या अर्थाने सहकार क्षेत्रात सुद्धा आम्ही त्या पद्धतीनेच विचार करून महिला उपाध्यक्ष व्हावी असा आमचा प्रयत्न होता. त्यामुळे आणि चांगल्या पद्धतीने याला सर्व संचालकांनी म्हणजे कुठलाच विरोध कोणाचा राहिला नाही आणि एकतर्फी निवड झालेली आहे. लागले का? साहेब, 3 टर्मचे आमदार शेवटी आज तुम्हाला अध्यक्ष पदाची माळ या ठिकाणी पडलेली आहे. काय आपली पहिली? नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जिल्हाभरातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढली होती. शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून या निवडणुकीला महाविकास आघाडी आणि महायुती सर्व घटक पक्ष एकत्र येऊन सामोरे गेले होते. आणि त्यानंतर निवडणूक पार पडल्यानंतर आज या निवडणुकीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड झालेली आहे. आणि या निवडीमध्ये संचालक मंडळांनी सर्वानुमते बिनविरोध त्यांनी माझी निवड केलेली आहे. त्याचबरोबर उपाध्यक्ष पदासाठी त्यांनी मिनलताई पाटील यांची त्यांनी निवड केलेली आहे. आणि मी सर्वप्रथम सर्व संचालक मंडळाचं मी आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर ज्यांनी ही निवड करण्यामध्ये निवड केली ते आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेबांची या ठिकाणी आम्ही दोघेही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. मी मागच्या 12 वर्षापासून मुखेड विधानसभेचा आमदार म्हणून काम करत आहे. परंतु सहकार क्षेत्रामध्ये एका जिल्ह्याच्या बँकेचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी अशोकरावजी चव्हाण साहेबांनी मला या ठिकाणी प्राप्त करून दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. देवेंद्र फडणवीस यांची शिफारस होती तुमच्या नावासंदर्भात, काय सत्यता आहे नेमकं? अशी बातमी समाज माध्यमातून मी पण वाचली, पण मला याची दुजोरा मला मिळू शकला नाही. कारण मी एका कॉन्फरन्सच्या निमित्तानं मी अमेरिकेला गेलो होतो. काल रात्रीच मी परत आलो आणि आज निवड प्रक्रियेला मी या ठिकाणी सामोरं गेलो. त्यामुळं ही बातमी खरी होती का खोटी होती मला काही माहिती नाही. समोरचं ध्येय शेतकऱ्यांसाठी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. आणि इतर जिल्ह्यांतील ज्या बँका आहेत याच्या तुलनेनं आपण सर्वांना माहित आहे की ह्या बँकेची स्थिती एवढी चांगली नाही. म्हणजे मधल्या काळामध्ये तर बँक अतिशय डबघाईला आली होती. आणि त्या काळामध्ये अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातूनच बँकेची पत वाढली आणि सध्या बँकेचा कारभार आहे तो सुरळीत आहे. परंतु अजूनही बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पतपुरवठा किंवा कर्ज आपण वाटप करणं बंद केलेलं आहे. भविष्य काळामध्ये या बँकेची पत वाढली पाहिजे. बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांना पतपुरवठा झाला पाहिजे, त्यांना कर्ज मिळालं पाहिजे. या अनुषंगानं याचा कारभार अधिक सुरळीत करणं हे फार मोठं आव्हान या संचालक मंडळासमोर आहे. संचालक मंडळामध्ये महायुतीमधील जवळपास 3 आमदार आम्ही या ठिकाणी आहोत. प्रतापराव पाटील चिखलीकर आहेत, भीमराव केराम आहेत, मी स्वतः आहे. आणि राज्यामध्ये सरकार आमच्या विचाराचं आहे. त्यामुळं सरकारचा या ठिकाणी फायदा करून किंवा सरकारच्या माध्यमातून आम्ही या बँकेला अधिक बळकट करण्याचं करावं आणि भविष्य काळामध्ये याचा अधिकाधिक फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे. या भूमिकेतून हे संचालक मंडळ भविष्यात काम करेल.
फॉर्म्युला काय ठरला नाही, आता त्या फॉर्म्युल्याबद्दल नेत्यांना माहित असेल, त्याबद्दल मला अधिक माहिती नाही. पण आता उपाध्यक्ष म्हणून निवड झाली, काय सांगाल? एक मोठी जबाबदारी या माध्यमातून आज माझ्यावर सोपवली गेलेली आहे याची मला जाणीव आहे. आणि गेल्या 2 महिन्यांमध्ये आपण सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनुषंगाने झालेल्या घडामोडी बघत होतो. काही संचालक पदाच्या निवडी बिनविरोध झाल्या आणि काही निवडणुकीच्या माध्यमातून झाल्या. ही सर्व निवडणूक एक चांगल्या पद्धतीने एकोप्याने पार पडावी म्हणून माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते अशोकराजे चव्हाण साहेबांनी पुढाकार घेतलेला होता. त्यामध्ये महायुतीचे सर्व आमदार, सर्व नेते आणि काँग्रेस पक्ष असेल, इतर पक्ष असतील, या सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन ही निवडणूक पार पाडली. आणि सर्व संचालक मंडळाचे मी आज मनपूर्वक आभार व्यक्त करते की अशोकरावजी चव्हाण साहेबांनी उपाध्यक्षपदी माझं नाव पुढे केल्यानंतर सर्वांनी याला संमती दिली. आणि गेले अनेक वर्ष आदरणीय भास्कररावजी पाटील खंगावकर साहेबांनी बँकेचे संचालक म्हणून, अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. आणि यापुढे मला ही जबाबदारी मिळालेली आहे. 5 वर्ष नांदेड जिल्ह्यासाठी, शेतकऱ्यांसाठी चांगलं काम या माध्यमातून करता येईल याची मला खात्री आहे. अशोकरावजी चव्हाण साहेबांवर आम्ही सर्व सोपवलेलं होतं. त्यांचा निर्णय अंतिम राहील याची आम्हाला खात्री होती. आणि जे साहेब सांगतील हे आम्हाला सर्वांना मान्य आहे, साहेबांना